वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भंडारदरा कालव्यांच्या कायापालटाचा श्री गणेशा. 150 कोटींच्या नूतनीकरण कामाचे सातरमध्ये भूमिपूजन. शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्धार. वर्षानुवर्ष जीर्णावस्थेत असलेल्या भंडारदरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत तब्बल 150 कोटी रुपयांच्या निधीतून कालवा नूतनीकरण आणि सुधारणा कामाचा श्री गणेशा करण्यात आला आहे. सातरळ येथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. भंडारदरा कालव्यांमध्ये अनेक वर्षांपासून गाळ साचणे, अडथळे, अतिक्रमणे आणि कालव्यांच्या संरचनेची झीज झाल्याने पाण्याची वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेले पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचविताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता 150 कोटी रुपयांच्या निधीतून कालव्यांची दुरुस्ती, मजबूतीकरण, गळती रोखणे आणि पाणीवहन क्षमता वाढवण्याची कामे केली जाणार आहेत. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन उपलब्ध जलसाठ्याचा अधिक कार्यक्षम वापर होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या 150 कोटींच्या कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेत काम पूर्ण होणे हे या प्रकल्पाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भंडारदरा कालव्यांचा हा कायापालट पूर्ण झाल्यास परिसरातील शेतीला मोठे बळ मिळण्याबरोबरच सिंचन व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे. भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आमदार अक्षय करडिले, किरण दिघे, संतोष अंत्रे, सुभाष जानजी अंत्रे, मच्छिंद्र अंत्रे, दत्तात्रय माधव दिघे, अजित जोरवेकर, योगेश चोरमुंगे, रमेश पन्हारे, राहुल चांगदेव दिघे, अभिजित कुलकर्णी, बाळकृष्ण चोरमुगे, प्रतापराव कडू, विजय कानडे, दिलीपराव शिरसाठ, विजय घोलप, साहेबराव नालकर, डी.बी. शिंदे, राजेंद्र पलघडम, बिपिन ताठे, योगेश गीते, वसंतराव डुकरे, डॉक्टर पोपट दिघे, अनिकेत दिघे, प्रमोद नालकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहाजी दिघे, वेद बातमीचा, सोनगाव. 4.2 किलोमीटर नंतर सातरळ तांबे रस्ता जो इंजिमत 261 ते 7 किलोमीटर जवळ. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना आता ते सुद्धा घेतलेले असतो. त्यामुळे ते आता असे 3-4 रस्ते आपण भागीत घेतलेले आहेत. ठोक औषधांमधून साधारण 25 कोटी रुपये या सगळ्या 3-4 रस्त्यावर आपण मागितलेले आहेत. अंतिम टप्प्यात मंजुरी आहे. त्या कामाला सुरुवात, कारण शेवटी हे सगळे रस्ते या वाळूच्या डंपानेच खराब झाले. म्हणजे वाळूच्या डंपांनी रस्ते खराब करायचे त्यांनी पोषण पाहिजे. खरंच आपण खरं झाले चांगले पाटील. हा वाळू आहे मुरुमे जे काय वाईट चालू ते करू दे. हा रात्रभर गाड्या चालू आहे, झोपवले लोकांना. आज तुमच्या सातवड गावचा आपण एवढा कॉन्क्रीट रोड केला, किती मोठा करतो, सुंदर झाला का नाही. तो आता पुढे झाडापर्यंत होणार आहे गाड्यापर्यंत. म्हणजे पेट पुन्हा जीवन झालं पाहिजे. आता तो कॉन्क्रीट रोड केला तर लोकांना पोट दुखत होतो, त्याला मंजुरी आहे, त्याला अमुक घ्या, तुमच्यावर पैसे मागितले. तुम्हाला तुमच्यावर पैसे मागितले असेल तर मग हरकत नाही, त्याला मंजुरी आहे का नाही. आणि म्हणून ठीक आहे, त्यांना काय पोषण करायचं, त्याचा अधिकार आहे, कोणाला काय येऊन त्याचं आसमान फोडायचं आहे, त्याच्यासाठी पाहत राहतात काय करायचं ते. परंतु आपलं काम जे आहे तर ही काही या कालव्याच्या दुरुस्ती करता नूतनीकरणासाठी आज 300 कोटी रुपये दिले आहेत.
उपोषण करणार कोणाला? निळवंडीचं पाणी सुटलं पाहिजे, चाऱ्यामध्ये पाणी गेलं पाहिजे, दुष्काळ भागाला पाणी मिळालं पाहिजे, पण उपोषण करण्याची आली का? आपल्या गावामध्ये करत राहा. आता ज्या भागातले खासदार येतात उपोषण सोडवायला, मी पाहतो काय पाहणार, आणि आपले काही लोक फिरतात पाठीमागे विनाकारण बोलणं त्याच्या मागे. मला आश्चर्य वाटतं आपल्या भागातल्या लोकांना. आपली अडचण काय झाली की तुमच्या सातारा, सोनगाव, धाबड्या 2-3 गावामध्ये काय झालं, आपल्या विरोधकांमध्ये काही क्षमता नाही. आपले एकामेकी विरोधक काय झाले स्थिती, आपले एकामेकी जिरवायच्या मागे. मध्ये एक प्रकार घडला जो आपल्या सातारामध्ये, शेवटी आमच्या ते रमेश पराळ्याच्या केसमध्ये आज तुमच्या घरापर्यंत नाव नाही गुंडगिरी, ते आपण मोडून काढली सगळी. आता या भागामध्ये एवढी गुंडगिरी करण्यात धाडस कोणी करणार नाही, एक मोठा म्हणा. आणि त्याला पाठवा कोणाचं, ते कोणाचे प्रचारक आहे, कोणाची नमत करतात. कधी आपण लोक सगळे त्याच्या संदर्भात विचार करणार की नाही आपण? म्हणून आज आपल्या पंचकृषीतल्या लोकांनी आता एकत्र बसलं पाहिजे. एकत्र बसा तुम्ही सगळे, तर भविष्य आहे. नाही तर आपसातले मतभेद, आपसातले एकमेकाचे हेवे दावे. सातारामध्ये तीच परिस्थिती आहे, सोनगावमध्ये तीच स्थिती आहे, धावण्यामध्ये काही वेळ काही नाही. धावण्याला बंद दिसतं भारतात बऱ्यापेक्षा. हां दिसतंय भारत असं व्यवस्थित म्हणून का बरोबर दिसतं काही कल्पना एवढं दिसतंय बऱ्यापैकी. पण मला वाटतं हे तुम्हाला शेवटी या भागातलं जे काम आपण करतो, जो केटीवरचं पाणी आपण अडवलं. उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला पाणी कुठलं नाही केटीवरला. सातारा पाणी होतं, सोनगावला पाणी होतं, धामणाला पाणी होतं. हे सगळे तुमच्या भागामध्ये हा जो वाळूचा सुळसुळाट झालेला आहे, त्याचा परिणाम आपली सगळी सामाजिक व्यवस्था बिघडलेली आहे. आपण याचा रस्ते करून देतो, आपल्या शेतात घेऊन जावायचं. मग प्रत्येक ट्रक मग 100 रुपये दे, 500 रुपये दे. आपल्याकडे धंदा कर. नदी काठच्या शेतकऱ्यांनी रस्ता करून द्यायचा, त्याला तुमचे टोल लावलेला आहे. मला माहिती आहे खरं खोटं, पण मला सांगत होते कशी गोष्टी. पण मला वाटतं ठीक आहे, ज्यांना काय उपोषण करायचं करू द्या, काय त्यांना काय त्यांच्यात काय त्याचा लग्न. पण आपण तरी सगळे व्यवस्थित एकत्र बसा. आपण किती वाजता मिटिंग आम्हाला म्हणतो शकते की मिटिंग आहे सगळ्यांची, काय मिटिंग वगैरे नाही. आता काही तुम्ही साधारण लोक आहे, तुम्हाला त्यातलं राजकारण कळत नाही, तर मी मिटिंग काय घ्यायला पाहिजे. उद्या तो पाहायचा जो तुमच्याच पाहायचा घोडा म्हणून घेणार नाही. आणि जर तुम्हाला वेळ समजला नाही की आपण एकत्र बसून याच्यात विचार करायला पाहिजे, उद्या काय तुम्हाला क्षमा करणार नाही सांगतो. ते ग्रामपंचायत निवडणूक संपल्या, सोसायटी निवडणूक संपल्या, त्या दिवशी सगळं तिथं सोडून द्यायचं, पुन्हा नव्याने कामाला लागेल. एवढी मोठी संघटना आहे, क्षमता आपल्यामध्ये आहे. मला आठवतं स्वर्गीय शिवाजीराव पेंडल्यात आपल्यात नाही आहे खरं. म्हणजे ते मागच्या निवडणुकीला ते विधानसभेला ते आले, मला म्हटलं की आम्ही पायी निवडणूक काढली घाटापासून. शिवाजीराव उशीर आले. मला नाही राजवणी पडल्यात कसं व्हायचं, पण तुम्ही काय काळजी म्हणून तुम्ही फक्त नमस्कार करा, मत मागा. आपल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं प्राण केलं, एक लाईन मतदान केलं. सगळ्यात जास्त मत देखील आपण निवडलं त्यावेळेस. आपल्याला सुद्धा सगळ्यात जास्त मतं देखील दिली. त्याचा कार्यकर्ते लागले कामाला या भागात, त्यानं मग पुणे थांबू शकत. फक्त तुम्ही कामाला लागलं पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. इथं लोक ठरवलं तर इथं काय मग कोणा जात शिकणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष पाडलेल्या लोकांनी तरी काही त्याचे हे नाही, म्हणजे विचार सुद्धा आहे लोकांना माहिती, त्याची अडचण नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एक चांगला कार्यक्रम झाला, आपण सगळे आलात. आणि असंच एकोपा प्रेमानं आपण राहायला पाहिजे, एकोपा टिकवायला पाहिजे. आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे, दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे. नुसतं सरकारमध्ये जाऊन सत्ता बघत नाही आपण, त्यातून हे जर कामं होत आहेत ना सगळं. की जी कामं उद्या आज होत आहेत, उद्या होणार आहे, ती आपलं सरकार म्हणून होतं. मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र विचार करावा.
अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.